अस्सलामुअलैकुम नाजरीन आदाब नाजरीन आज ची खबर अशी की गोया की तुमच्या सगळ्याला एक इन्व्हिटेशन आहे, एक दावत आहे। कोकण रेल्वे जी के आपल्या कोकणातलान एक कोकणाच्या तरक्कीसाठी एक अहम आणि जरूरतवाली चीज जी होती ती झाली, त्यातल्यान आपली जमीन पण गेल्यो आणि मोपे कुर्बानी आपल्या कोकणी लोकांनी, चाहे मग ती रायगड असो, रत्नागिरी असो, दिले। आणि त्याच्या बाद ही उपक्रम जी ते झाला 95 पासून कोकण रेल्वे धावते, रोज बरोज तरक्कीच्या ह्याच्यावर आहे। पण ज्या हिशोबाने आपल्या कोकणी लोकांसाठी त्याचो म्हणजे फायदो व्हायला पाहिजे होतो तो तेवढ्याशा प्रमाणात नाही। म्हणजे बोलया गेला तर काही जो गाडी आहात त्याला आपल्या मुकामावर स्टॉप नाही, अलगर्स मग काही चिजो आहात आणि त्यो आता कोकण रेल्वेशी आपल्याला भांडून घ्यावे लागतात। पॉलिसी बनवणारे पॉलिसी बनवत असतील एसीच्या रूमला बैसून, पण बेसिकली होया ऐसा पाहिजे होता की जो लोकल लोक आहात त्यांना पण आतला शामिल करायला पाहिजे होता। एनिवे येत्या 15 ऑगस्ट 2025 ला खेड रेल्वे स्टेशनवर जल फाउंडेशनच्या मार्फत ह्या सगळ्या मागण्याच्यासाठी ह्यो आपलं डिमांड पूर्ण होण्यासाठी एक उपोषण ठेवला गेलेला आहे। तेव्हा आपल्या सगळ्याचा जाती फर्ज बनता, आपण समाजातला वावरणारी लोक आहोत, आपल्या समाजासाठी या पुण्य कमवण्यासाठी समजा की चला आपल्या काही हरकतीपासून लोकाला त्याचा फायदा होईल ह्याची भान ठेवून आपण सगळ्यांनी जी के जल फाउंडेशन जी कच्च्या तारुफचा मोहताज नाही त्याच्या मोप खिदमात आहात, तर जल फाउंडेशननी 15 ऑगस्टला सुबला 10 वाजता आपल्या खेडच्या रेल्वे स्टेशनवर उपोषण ठेवलेलं आहे। तेव्हा आपण सगळी लोक जास्तीत जास्त तादादला यातला हजेरी लाववी। ही एक इन्व्हिटेशन, ही एक दावत आहे। आपण शादीच्या दावतावर जातावस या कुणी इन्व्हाइट केल्यानंतर जातावस, पण ही एक समाजासाठी मोप अहम आणि जरूरी काम आहे। गोरगरीब लोकांची प्रवास करतात, खासकर आपल्या ह्या खेड रेल्वे स्टेशनवर येणारी लोक न सिर्फ खेड, रत्नागिरी खेड, दापोली, मंडणगड आणि अतराफची लोक जी प्रवास करतात, तर त्यांच्यासाठी मोप जरूरी आहे। तर तुम्ही विसरू नको 15 ऑगस्ट 2025 ह्या दिवसा सुबला 10 वाजता आपल्या रेल्वे स्टेशनवर हाजीर रहा, ताकि आपला ही जी उपोषण आहे ती कामयाब हो आणि आपली जो डिमांड आहे ती जल्दी जल्दी पूरी हो। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू नवीन बात खबरच्या संगत।